नमस्कार, मी तुषार शेटे. सिविक मिररच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर. प्रजितजी, पावसाळा तोंडावरती आलेला आहे. पावसाळा म्हटला की मराठीमध्ये एक म्हण आहे, नेहमीच येतो पावसाळा. त्यामुळे नाले सफाई, पाणी तुंबणं आणि अशा अनेक समस्यांचा सामना पुणेकरांना अनेकदा करावा लागतो. यावेळेला तुम्ही कशा पद्धतीनं पुणेकरांना आश्वस्त कराल की तुम्हाला यंदा त्रास हा कमीत कमी होईल? मला असं वाटतं की आपल्याकडे पुण्यामध्ये 4 महिन्याचं एक पावसाचा कालावधी असतात, पण आपण प्रत्यक्ष बघितल्यावर 750 mm रेनफॉल आपल्याकडे जास्तीत जास्त 30 दिवसामध्ये येतात. आणि 30 दिवसामध्ये हा जे प्रमाण आहे इट इज मोस्टली इन द फॉर्म की एका दिवसामध्ये 20पेक्षा जास्त चा रेनफॉल होऊ शकतात. बरोबर. असा एक केसेस आहेत की एखाद्या दिवशी, आता एप्रिलमध्ये असा एक इन्स्टन्स झाला होता की एकाच दिवशीमध्ये आपल्याला 106 mm रेनफॉल आला होता. तर यावेळी याच्यासाठी एक प्लॅनिंग केलेलं आहे की 2 पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे की पहिला तर आहेत की आपल्याकडे कायमस्वरूपी जिथे लो लाईंग एरिया आहे, जिथे पाणी साचण्याची शक्यता आहे, तिथे ॲडिशनल पंपिंग कॅपॅसिटी आता यावेळी एक्सरसाइज केलेल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जे स्टॉर्म ड्रेन्स आणि नाला सफाई आहेत हे त्याला थोडा ॲग्रेसिव्हली घेण्यात आलेला आहे. प्रत्येक झोनमध्ये याचं प्रत्यक्ष पाहणी करून एक आमच्याकडे आतापर्यंत असं एक पद्धत होता की स्टॉर्म वॉटर ड्रेनचा आतमध्ये जाऊन बघण्याचं कुठे काय आमच्याकडे टेक्नॉलॉजी वगैरे काय नव्हतं. तर आता एक प्रायोगिक तत्वावर आता या वर्षापासून आम्ही असं एक आम्हाला एक वेंडर भेटलेला आहे. याच्यामध्ये ते खालचा म्हणजे चेंबर उघडून ते आतमध्ये सुद्धा रोबोट पाठवणार आहेत. तर आय एम रिझनेबली शुअर की यावेळी असा काही आमच्याकडे जर म्हणजे जोराने जरी पाऊस आला तर दी स्टँडिंग वॉटर शुड नॉट बी स्टँडिंग फॉर मोर दॅन 1 hour. एका तासमध्ये पूर्ण निघून जाईल. सर, आपण जर मॉन्सूनचं बघितलं तर वॉटर लॉगिन किंवा फ्लड लाईक सिच्युएशन ही फक्त मीडियामध्ये दिसायची, ती मुंबई आणि दिल्लीतली दिसत होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ती ऑल ऑफ सडन पुण्यामध्ये पण दिसायला लागलेली आहे. तर ही जी पुण्यामध्ये फ्लड लाईक सिच्युएशन व्हायला लागलेली आहे, व्हॉट यू थिंक की ही नॅचरल आहे की जॉग्राफिकल चेंजेसमुळे झालेली आहे? नाही, याच्यामध्ये देर आर कोणत्याही फ्लडिंगचा जे इन्स्टन्स असतात याचं 2 कारण असतात. पहिला आहे की इफ इट इज अ जॉग्राफिकली लो लाईंग एरिया, म्हणजे जसं आपण पुण्याचं भूगोल जर बघितलं तर साऊथला कात्रजचा तो पहाड खडक आहेत आणि नॉर्थ वेस्ट बाजूला थोडा पहाड आहे. तर मोस्टली मुलामोठाचा जे प्रवाह आहे त्याचा इट इज बेसिकली अ प्लेन. तर इथे वॉटरशेडमध्ये जर एखाद्या जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर आपल्याकडे फ्लडिंग होण्याची शक्यता आहे. आणि मोस्टली दिस इज इन लो लाईंग एरियाज. सेकंड रिझन आपल्याकडे जे आहेत की एखाद्या जर स्टॉर्म वॉटर ड्रेन क्लीन नाही केलेला असेल किंवा नाला साफसफाई वेळोवेळी केलेला नसेल तर होऊ शकतात. फर्स्ट इन्स्टन्समध्ये मला असं वाटते की तिथे पंपिंग मशिनरी बसून आपण त्याचं प्रमाण कमी करू शकतात, पण त्याला 0 करण्यामध्ये इट इज प्रोबॅबिलिटी 0 आहे. पण सेकंड केस जे आहेत, जे ह्युमन मॅनमेड कॉजेस आहेत की स्टॉर्म वॉटर ड्रेन क्लीन नाही केलेले आहेत, नाला सफाई केलेल्या आहेत, ते मला वाटतं की त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, जे आता यावेळी होत आहेत, आय डोंट थिंक सो की यावेळी असं काही सेकंड केसेस आपल्याला अवॉइड करता आला पाहिजे आणि ते आपण यावेळी अवॉइड करणार आहे. आता मला प्रश्न हा विचारायचा आहे की 31 मेपर्यंत 100% नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र जी फिगर तुमच्याकडनं आलेली आहे तर 31 मेपर्यंत अप्रॉक्सिमेट 63% नालेसफाई पूर्ण झालेली होती. तर हा जो रिमेनिंग 40% आहे तो याचा किती इम्पॅक्ट होऊ शकेल? प्लस एल निनोचा इम्पॅक्ट होतोय, त्यामुळे मॉन्सून थोडासा डिले होतोय. तर हा जो तुम्हाला ॲडिशनल पिरियड मिळणार आहे त्यात तुम्ही कसं कव्हरअप करणार आहात? नाही, आपल्याकडे मागच्या जेव्हा आढावा आम्ही घेतलं होतं, हे 26 मेच्या दरम्यान आम्ही घेतलं होतं, तर तेव्हा असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकडे होता. पण एकंदरीत आपण बघितलं, सरासरी जर बघितलं तर आमच्याकडे 70-72% पर्यंत झालं होतं. आता आमच्याकडे जे पाऊस आहेत ते आता केरला कोस्टपर्यंत ते पहिल्या आठवड्यामध्ये येतात आणि आपल्यापर्यंत सेकंड वीकपर्यंत येण्याची शक्यता आहेत. आता आपल्याकडे टेक्निकली तर 15 जूनपर्यंत आम्ही करू शकतो. आणि आता आज सकाळी सुद्धा जेव्हा आढावा घेतला तर वी आर डिसेंटली डन. वी आर 85-90% इन मोस्ट ऑफ दी वर्ड्स. तर आमच्याकडे आता हे वर्षभर केला जात नाही. पाऊस आल्यानंतर प्रत्येक नालामध्ये देर इज अ फ्लो ऑफ वॉटर, ज्याच्यामध्ये हा काम करणे योग्य नाही आहे. तर बेसिकली आपल्याकडे जेव्हा फ्लो कमी होतात, JCB आणि बाकी यंत्रणा खाली जाऊ शकतात. काही ठिकाणी JCB जाऊ शकत नाही, तर हाताने काम करावं लागतात. तर या ठिकाणी इट इज अपेक्षित आहे असं आहे की उन्हाळीच्या कालावधीमध्ये हे झालं पाहिजे. तर वी आर राईट नाव ॲट 85-90%. आय एम रिझनेबली कॉन्फिडंट बाय द एंड ऑफ नेक्स्ट वीक विल बी ॲट 100%. सर, पुणे महापालिकेचा आवाका वाढत चाललेला आहे. आजूबाजूची अनेक छोटी गावं, ग्रामपंचायती हे महापालिकेत येत आहेत. अनेकदा आपल्याला बघतो की त्यांना महापालिकेत येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांचा विरोध असतो. मात्र
तुमचं जर आधीच्या 2 बॅकग्राऊंडचा विचार केला, जिथे तुम्ही CEO म्हणून काम करत होतात, तर सिंधुदुर्ग असेल, गोंदिया असेल, अशा ठिकाणामधनं तुम्हाला आता या दोघांमध्ये काही क्लबिंग करता येऊ शकतं? म्हणजे तिथला रुरल भागातला असलेला अनुभव इथे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करणार, जेणेकरून आपण त्यांना सोयीसुविधा देऊ शकतो आणि त्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवू शकतो? आता उदाहरणासाठी सांगू शकतो की मी येण्याच्या अगोदर मी गोंदियाला कलेक्टर म्हणून 2 वर्ष मी काम केलेलं आहे. तिथे जे वैनगंगा नदी आहे त्याच्या कडेला जितकं गावं असतात तिथे जनरली पूर येण्याची शक्यता असतात आणि शक्यता नाही, मोस्टली प्रत्येक 3 वर्षाला एक वर्ष 1 इयर इज जनरली अ फ्लडिंग इयर. तर याच्यामध्ये आमचा तेव्हा एक्सपिरियन्स असा होता की इंटरस्टेट कोऑर्डिनेशन आम्ही करायचं की तिथे संजय सरोवर मध्य प्रदेशमध्ये आहेत, आमच्याकडे 2-3 धरण होता. तर याचं जे वॉटर रिलीज असो किंवा प्लॅनिंग ऑफ ओपनिंग ऑफ कॅनल्स, तर याचं प्लॅनिंग चांगलं केल्यामुळे ॲटलिस्ट माझ्या कालावधीमध्ये किंवा जे त्याचे सिस्टम असं सेट केलेलं आहे की रिलीज ऑफ वॉटर आणि प्रवाहाच्या कारणाने आजूबाजूचं जे गावं आहे तिथे जे फ्लडिंगचं प्रमाण आहे त्याला कमी करण्यामध्ये आमचा बेसिकली चांगला कोऑर्डिनेशन केल्यामुळे असं काही झालं नाही. इथे सुद्धा तसं करता येईल, कारण की हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच येतात. खडकवासला असो किंवा बाकी 4 धरण असो, याचं जे रिलीज आहे म्हणजे त्यांचं एखाद्या जर धरण भरल्या की कधी सोडायचं आणि काय करायचं आहे, दिस इज ऑल अ मॅटर ऑफ कोऑर्डिनेशन. बरोबर, दॅट कॅन बी इम्प्लिमेंटेड हिअर. 1-2 केस असं झालेले आहेत की याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे आपल्याकडे पूरचं प्रमाण तेव्हा झालं होतं आणि आपल्याला लोकांना इव्हॅक्युएट करण्यामध्ये थोडा त्रास झाला. पण यावर्षी तसं होणार नाही. आता काल जेव्हा आम्ही मीटिंग घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की काही विभाग ज्या इरिगेशन डिपार्टमेंट असो, कलेक्टर ऑफिस असो, त्यांच्यासोबत ॲटलिस्ट एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून ॲटलिस्ट एक कोऑर्डिनेटेड असला पाहिजे. आता आमचा माणूस तिथे खडकवासला धरणकडे जाऊन तिथे स्टेशन केलेलं आहे की तिथे जे पण काय ॲक्टिव्हिटी असेल, आमच्याकडे सेन्सर्स आहेत, पण सेन्सर्सचं डेटा आमच्यापर्यंत येईपर्यंत द अपडेशन सायकल इज 3 hours. तर इमिडिएट आपल्याकडे असला पाहिजे. याच्यासाठी देर इज गुड कोऑर्डिनेशन. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला जो लॅक ऑफ कोऑर्डिनेशनचा मुद्दा होता तो आता खोडून काढलेला आहे. पण एक डिझास्टर प्लॅन तुमचा कसा असेल की बाबा जे फ्लड प्रोन्स एरिया आहे तिथे म्हणजे टीम्स तिथे तैनात करणं, फायर फायटिंग इक्विपमेंट्स असतील किंवा स्पीड बोट्स असतील, NDRFची कोऑर्डिनेशन कसं असणार आहे? तर याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे आतापर्यंत इट इज असं म्हणजे कोणत्याही हिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण मागच्या 10-15 वर्षामध्ये, तर आमच्याकडे स्टँडिंग वॉटर इज नॉट मोर दॅन 4 hours. 4 to 5 hours इज वॉट इज आर. सो आमचं तिथपर्यंत जात नाही की आम्हाला NDRFला सुद्धा बोलवायचं काय गरज पडत नाही. पण तरी आमचा बॅकअपमध्ये त्यांचा संपर्क अधिकारी सर्व आम्ही त्यांचा घेऊन प्रत्येक वॉर्ड ऑफिसरचा नंबर लोकांपर्यंत प्रसिद्धी देण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येक कन्सर्न अधिकारीचा नंबर असला पाहिजे हे आम्ही इन्शुअर केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त एक सेपरेट एक्सरसाइज आम्ही आता चालू केलेलं आहे की आमचं पुणेचा एक चांगलं कल्चर आहे की ते खूप भावनाचे भरपूर संस्था आहेत. तर त्यांच्यासोबत आता एक त्याच्यामध्ये ॲक्वाडॅम नावाचा एक संस्था आहे, त्यांच्यासोबत काम करायला आम्ही सुरू केलं. याच्यामध्ये आमच्याकडे जे डिजिटल एलिव्हेशन मॉडेल आहे ते त्यांना देऊन, तर ॲक्च्युली आम्ही डेटा एलिव्हेशन मॉडेल 2 वर्षापूर्वी तयार केलं होतं, पण त्याच्यावर स्टडी नाही केलं. तर आता स्टडी करून ॲटलिस्ट आम्ही हे तरी शोधतोय की आमच्याकडे जिथे जिथे आम्ही कामं प्लॅन केलेले आहेत किंवा आम्ही पंपिंग कॅपॅसिटी आपलं किती आहेत त्याचा आम्ही जेव्हा आढावा घेतलं तर ते काय जास्त आहेत, कमी आहेत, काय आहेत. तर एकंदरीत असं दिसतं की ठीक आहे, पंपिंग कॅपॅसिटी सध्या असं आहेत की प्रत्येक वॉर्ड ऑफिसरकडे 5 आहेत, विच आय बिलीव्ह इज लेस. सो ते आता आम्ही वाढवणार आहे. तर बेसिकली आमचं टार्गेट यावेळी असं आहे की कोणत्याही भागाला इवन इफ देर इज अन एक्सेस रेनफॉल बियॉन्ड वॉट इज दी ॲव्हरेज, तर आमच्याकडे स्टँडिंग वॉटर शुड नॉट बी देअर फॉर मोर दॅन हाफ एन आवर. हे या वर्षाचं टार्गेट असणार आहे. सर, आपण बघितलं की मागच्या वेळेला खूप कमी वेळात जोरदार पाऊस झाला, त्याच वेळेला धरणांमधनं विसर्ग झाला, त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. लोकांना रेस्क्यू करण्यासाठी, इव्हॅक्युएट करण्यासाठी NDRFला बोलवावं लागलं होतं. आंबीलोडाचा भाग असेल, सिंहगड रोडचा काही भाग असेल किंवा तुमचे बाकीचे काही एरियाज असतील. तर आता तिथे जसं तुम्ही सांगितलं की तिथे आम्ही पंप्स लावणार आहोत किंवा तिथल्या लोकांना अलर्ट करण्यासाठी नवीन काय प्लॅन केलेला आहे? तर याच्यामध्ये मागच्या वेळी तुम्ही मला वाटतं एकता नगरीचं तुम्ही सांगत असाल, तर ते एकता नगरीमध्ये असं झालं होतं की खडकवासलाकडून 3 TMCचं त्यांनी स्टोरेज जे आहे ते त्यांनी सोडलं होतं आणि आपल्याकडे तिथून इथपर्यंत येण्यासाठी 3 तासाचं हे असतात. आता त्यांनी रात्री सोडल्यामुळे मग ते रात्री आमच्यापर्यंत माहिती येईपर्यंत इट वॉज ऑलरेडी 3 hours लेट. तर तेव्हा असं झालं होतं की इथे सुद्धा जास्त पाऊस होता आणि म्हणून तिथे लोकांना आपल्याला इव्हॅक्युएट करण्यामध्ये त्रास झाला. मला असं वाटत नाही की यावर्षी असं होणार, कारण की आता ॲटलिस्ट जे मीटिंग आहेत, आता पुढच्या आठवड्याला आम्ही जे मीटिंग लावलेलं आहे त्यांचा अधिकाऱ्याला सुद्धा इथे बोलवलेला आहे. आम्ही सुद्धा बसणार आहेत, ते जेणेकरून एक ओळख पटवून जाईल आणि हा कम्युनिकेशन गॅपच्या कारणाने नाही होणार.
दिस इयर देर इज नो चान्स की दिस विल हॅपन. सर, एक कम्युनिकेशन गॅपचा जसा प्रॉब्लेम असतो तसाच एक प्रॉब्लेम ब्लेम गेमचा पण असतो. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा फ्लड आलेले असतील तेव्हा मुंबई म्हणते की हे आमचं नाही आहे, म्हणजे BMC म्हणते हे आमचं नाही आहे, हे MSRDCचं आहे, हे MMRDAचं आहे, की बघा हे बाकीचे दुसरे आहेत. पुण्यामध्येही तसंच आहे, मेट्रोची कामं चाललेली आहेत, PMRDA आहे. सो अशा वेळेला त्या ठिकाणी फ्लडिंग होणार नाही यासाठी कोऑर्डिनेशन किंवा ब्लेम गेम होऊ नये म्हणून काय काळजी घेतलेली आहे? मला असं वाटतं की ब्लेम गेम होऊ नये याच्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचं आहे. माझं ब्रीफ असं आहे की डिझास्टर मॅनेजमेंट माझ्याकडे आहे. अँड आय थिंक म्हणजे द बग शूड स्टॉप विथ मी. तर ते मी रेस्पॉन्सिबिलिटी घेतल्यावर मग ते बाकी कोऑर्डिनेशन करून घेणे माझा जबाबदारी आहे. इफ एनिथिंग हॅपन्स आय थिंक आय कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. क्या बात आहे. पुण्याचा जर एक विचार केला तर साधारण पुण्यातले रस्ते जवळपास 2,500 किलोमीटरचे रस्ते आहेत. मात्र स्ट्रॉंग वॉटर ड्रेन किंवा पाणी वाहून नेण्याची क्षमतेचा जर त्याचा विचार केला तर साधारण 300-350 किलोमीटरपर्यंत त्यांची टोटल लेंथ आहे. सो ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला हे कमी आहे. सो ड्रेनेज कपॅसिटी किंवा स्ट्रॉंग वॉटर ड्रेन नवीन टाकणं किंवा कुठे काही करणं याची काही गरज आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, आपल्याकडे टोटल ड्रेनेज लेंथ आपण यावर्षी जे साफसफाईसाठी घेतलेलं आहे दॅट इज अराउंड 223. आणि आपल्याकडे जे ड्रेनेज आहेत, आता ड्रेनेजसुद्धा हे नॅचरल ड्रेनचं जे असेसमेंट आहेत ते झालेलं नाही आहे. तर इट इज बेसिकली हा आपल्या लेगसी डेटामध्ये असं दिसतोय की 223 किलोमीटर्स लॉंग ड्रेन्स आहेत आपल्याकडे. स्ट्रॉंग वॉटरचं सुद्धा आमच्याकडे चेंबर्स ऑलमोस्ट इज 49,656. तर बेसिकली इट इज अ ह्यूज नंबर. आता ड्रेनेज जर आमच्याकडे जे डेटा आहे त्याच्यामध्ये काही भागमध्ये देर आर गॅप्स. तर याचा सर्वे करून आपल्याला वी विल गेट अन आयडिया की इथे किती कुठे कुठे नॅचरल ड्रेन्स आहेत आणि त्याच्यावर मग आपल्याला कलर बांधायचं आहे की रोड बांधायचं आहे करायचं आहे. दिस डेटा इज नॉट एक्सप्लोर्ड फॉर. शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला विचारतो. गव्हर्नमेंटनी म्हणजे पुण्याची जी परिस्थिती झाली होती ती परिस्थिती टाळावी म्हणून नाल्यांवरती भिंती बांधण्यासाठी गव्हर्नमेंटनी जवळपास 200 CRचा प्लॅन दिलेला होता आणि तिथे भिंती बांधण्याची 88 ठिकाणं भिंती बांधल्या जाणार होत्या. मात्र आता फक्त 8 ठिकाणीच बांधल्या गेलेल्या 30 ठिकाणचे सर्वे झाले आहेत. सो टोटल नंबर इज 88 आणि काम सुरू झाले फक्त 8 ठिकाणी. तो हा जो मोठा बॅकलॉग आहे हा आपण कसा कव्हर करणार किंवा तिथल्या त्या भागातल्या लोकांना कसं आश्वस्त करणार? जसं मागच्या वेळी जे हे झालं होतं एकता नगरीचं त्याच्यामध्ये आय थिंक इट वॉज मोर ऑफ अ कॉर्डिनेशन इश्यू आणि तिथे फिजिकल जिओग्राफिकल स्ट्रक्चर्स बांधलं पाहिजे विच ते मान्य करायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये सुद्धा 2-3 सायकल आहेत. पहिला तर आहेत की ते याच्यामध्ये त्याचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि बाकी सर्व विषय असतात. मग दुसरा फंडिंग सायकल असतात. हे सगळं त्याला अलाइन करायला थोडा वेळ जातात. तो आय ॲग्री त्याच्यामध्ये थोडा डिले नाही सांगणार मी. बेसिकली तो टप्प्याटप्प्यानेच होणार. एकत्रित 58 ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. दॅट इज इम्पॉसिबिलिटी. पण यावेळी जे 8 केलेलं आहे त्याला कंप्लीट करणे आणि पुढचं जे आहेत आता मोस्टली एकता नगरीसाठी आम्ही सुद्धा त्याचं पूर्ण DPR बनवून स्टेटकडे आम्ही सादर केलेलं आहे. स्टेटकडून आला तर आम्ही करू. एक PMCला एक यंग डायनामिक ऑफिसर मिळालेला आहे. पुणेकरांच्या तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत, तुम्हालाही काहीतरी करून दाखवा असं वाटतंय. एक महत्त्वाचा मुद्दा येतोय की आत्ता पुण्यातले जे 15 मेन झोन आहेत त्या झोनसाठी एक सेपरेट आपण कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत जेणेकरून जर पाण्याचा काही प्रॉब्लेम झाला, वॉटर लॉगिन जर झालं तर आपण ते इमिजिएटली ते त्याच्यावरती करू शकतात. पण याही स्थितीत एवढे पैसे खर्च केल्यानंतरही जर पुणे तुंबलं तर ठेकेदारांवरती कारवाई होईल का? नाही, ॲज मी याच्या अगोदरचं सांगितलं की प्रत्येक कोणत्याही फ्लडिंग झालं तर त्याचं कारण शोधणे हे गरजेचं आहे. कारण 2च असू शकतो. इफ तो लो लाईंग एरिया असेल तर त्याच्यामध्ये एखाद्याला दोष देऊन काय त्याच्यामध्ये होणार नाही. पण जर ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेन साफ नाही झालेला आहेत किंवा नाला साफसफाई झालेला नाही आहेत किंवा त्याचा मलबा काढलेला नाही आहे, सेकंड केसमध्ये नक्की होणार. तर हे होते पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की यावेळेला पुणे महापालिकेने कामाचा वेग वाढवलेला आहे, योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत, खबरदारीसुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी कसा त्रास होईल हे बघण्याचं काम पुणे महापालिकेचं नक्कीच असणार आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील सोबत तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे.